नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे 2 संशयित रुग्ण सापडल्याची माहिती मिळते। 7 आणि 14 वर्षांच्या मुलाला एचएमपीव्हीची लागण झाल्याचा संशय आहे। मुलांची आरोग्य तपासणी केली असता त्यांना एचएमपीव्हीची लागण लक्षणे आढळून आलेली आहेत। दरम्यान या रुग्णांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचं अद्याप स्पष्ट झालेले नाहीये, अशी माहिती नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। या रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। दोघांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना डिस्चार्ज दिल्याचंही सांगितलं जातंय। 2 पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि 14 वर्षाचे जे होते वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली, त्याच्यामध्ये सस्पेक्टेड झालेले आहे। पण जोपर्यंत आम्ही एनआयव्ही आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाहीये, कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे। आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह। आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ऍडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे।